अपेक्षेपेक्षा जोरात काम करू. तुम्ही जोरात काम करा. मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे. माझी तब्येत बरी नाही पण मी आहे. मला खाली बसवतात. टायगर अभी जिंदा है मामा. दादाने सगळं सविस्तर सांगितलं. तुम्हाला माझी विनंती आहे, आपला तालुका आपल्याला पुढे न्यायचा, श्रीगोंदा पुढे न्यायचा आहे. आम्ही करणार आहोत पण तुमच्या पण अपेक्षा आहेत. सगळ्याचे सगळे लोक निवडून आले पाहिजे. आपल्या नगरचे काही मुस्लिम बांधव आले आपल्याकडे यायला तयार आहेत. पेडगाव वगैरे सगळे आले. अपेक्षापेक्षा जास्त माणसं यायला लागले. आपण भेटा, सगळ्यांना भेटा आणि समोरचे त्यांना सुद्धा भेटा. आता पास झालं तुमचं, तुम्हाला माफ करू. तुम्ही आला तिकडे तर तुम्हाला माफ करू एवढंच सांगा. आणि जास्तीत जास्त मताने आपलं पॅन आला पाहिजे. TV 0 करा. विकी दादा तुला मदत करायला मी मुंबईला येईन. मी अजून मुंबईला गेलो ना. विकी दादा गृहमंत्री झाल्यापासून आलो तर पैशाचा पाऊस पडायची जबाबदारी आपल्यावर. खूप मदत करू. श्रीगोंदा हा नगर जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात पहिले 4-5 जे आहेत जिल्हे त्यामध्ये तुमचा जिल्हा येईल अशी व्यवस्था करू. कारण रस्ता आता एक कुठेतरी थोडं राहिला. रस्ते झालेले आहेत, कॉन्क्रिटीकरण होत आहे. बाकीचं काम आहे हळूहळू आपण करून घेऊ. एकत्र जोडून कामाला सुरुवात करा. लवकर उठा. सगळ्यांना भेटा. काय असेल त्याचं तर समजून घ्या. काही लोकांचं काहीच नाही. विनाकारण घोटाळा करतात. विकी दादाने सगळं सांगितलं. मी सांगायची आवश्यकता नाही. आपण इथून उठल्यानंतर घरी जा आणि घरी गेल्यानंतर शांतपणे विचार करा. जे विरोधात आहेत त्या विरोधकांना भेटा. 50 वर्षात त्यांचं काय वाईट केलं ते विचारा. असा माणूस सापडणार नाही तुम्हाला की दादाने माझं वाईट केलं म्हणून. आणि मग एवढं चांगलं केल्यानंतर तुम्ही जर